गुड मॉर्निंग गाईज, इट्स डे 4 आणि आता मी रेडी झाली आहे. सकाळचे 6 वाजले. मी खाली चालली आणि पहिल्यांदा ही लिफ्ट एवढी खाली आहे, नाहीतर हर फ्लोअरवर थांबते आणि नेहमी आम्हाला खूप वेळ वेट करावा लागतो ही लिफ्ट बोर्ड करायला वरती किंवा खाली जायला. तर आता आम्ही निघतोय एअरपोर्टसाठी. 9ची फ्लाईट आहे टू पाली. आम्ही इकडे बॅगा घेऊन आलोय खाली, बापरे, आणि इकडे चेकआउट करतोय. तर आता चेकआउट झालं की आम्ही निघू. अजून कॅबने आली आहे. वायू, यू वॉन्ट टू से समथिंग फॉर माय व्लॉग? बोल हाय. हुर्रे हुर्रे. चांगल्या मूडमध्ये नाही येतो. आणि पहिल्यांदा आम्ही रिसेप्शन एवढा खाली बघते. वाव, लोकच नाही इकडे, नाही तर नेहमी भरले. हे तू केस का खातो रे? केसामध्ये काय मिळतं? आमची कॅब आली आणि तो बोलतो की एवढे लोक आणि एवढ्या बॅगा एका कॅबमध्ये नाही जाणार. बॉम्बेमध्ये तर झालेलं. तर आम्ही दुसरी अजून एक एक्स्ट्रा कॅब मागवली आहे. एक बॅग आणि 2 लोक आता त्याच्यात जातील आणि आम्ही सगळे अरायवलमध्ये भेटू. पोचलो आम्ही एअरपोर्टला आणि टर्मिनल 2 होतं. सुकून भावाने टर्मिनल 1ची कॅब बुक केली. तर त्या कॅब ड्रायव्हरने एक्स्ट्रा 30 रिगेट घेतले जस्ट टू चेंज फ्रॉम 1 to 2. आणि ते स्टार्टिंगला अर्धा किलोमीटर तर फक्त शॉपिंग मॉल आहे. एंट्री केल्यावर सगळे शॉप्स आहे, स्टारबक्स आणि सगळं. त्याच्यानंतर हे चेक इन काउंटर आलं आहे. तर आता इकडे मी जाऊन विचारलं की नॉर्मली सगळीकडे चालतं की तुम्ही बेबी आणि म्हाताऱ्या पेरेंट्ससोबत ट्रॅव्हल करताय तर तुम्हाला क्यूब स्किप करायला मिळतं असं, पण इकडे असं काय नाही आहे. आणि इकडे आता आहे की पहिला मला बॅगेज टॅग घ्यायचा आहे सगळ्या बॅगसाठी आणि मग आम्ही त्या चेक इन काउंटरवर जाणार. आम्ही अर्ध्या तासापासून चेक इन करायला ट्राय करतोय. पहिले तर आमचे चेक इनच होत नव्हतं. मग आम्ही काउंटरवर गेलो तर ते बोलले काउंटरवर चेक इन करायचं आहे तर पैसे लागणार. तर मग आम्ही फटाफट जाऊन आमचे ते जे बॅगेज टॅग आपल्याला तिकडे स्टाफ असतो ना इंडियामध्ये सगळ्या एअरलाईन्ससाठी, तो इकडे कोणीच स्टाफ नाही आहे, ते स्वतःहून करायचं. मग बॅगेज टॅग आम्ही प्रिंट केलं आणि आता आम्ही बॅग स्वतःच चेक इन करतो चेक इन काउंटरवर. इकडे कोणीच नाही आहे. आणि एक वायूचं बुकिंगमध्ये नावच दाखवत नाही आहे, त्याचा बोर्डिंग कार्ड आम्ही प्रिंट नाही करू शकलो. तर खूप लफडा झाला आहे ना. ऑलरेडी इकडे वाजले 7:30 आणि 9ची फ्लाईट आहे आणि आम्हाला अजून इमिग्रेशन क्रॉस करायचं आहे. काउंटर खाली आहे, टोकन आहे. हे स्वतः सगळे चेक इन करतात. इथे नो स्टाफ. वायूचं बोर्डिंग कार्ड नाही आहे तर आता 7:40 झालेत. वायूचं हे होतं आहे, बोर्डिंग कार्ड प्रिंट करून देतात. ते सगळं व्हेरिफिकेशन होतं. एक पॅसेंजर्सचं जे असतं ना एन्झायटी लेवल आणि टेन्शन काय ते फुल फील केलं. आता वाजले 8:10. फायनली आम्ही गेटच्या जवळच्या वॉशरूममध्ये आलो. बेबी चेंजिंग, बेबी डायपर चेंजिंग टेबल इकडे आहे. तर इथे चाललं आमचं कामधाम. आणि बापरे काय सीन. ते एकतर एक्सपेक्टेड होतं एअर एशियामध्ये चेक इन करायसाठी तुम्हाला पे करावं लागेल. इट वॉज लाईक बापरे, एक पण माणूस नाही चेक इन काउंटरवर आणि सगळ्यासाठी पे करायला तर किती जास्त पैसे लागणार यार. आणि मग स्वतःहून ते एक स्कॅन करायचं आहे आणि बोर्डिंग पास नाही मिळते आणि फुल फ्रस्ट्रेशन लेवल अशी वाढलेली ना. आणि तिला पण मी समजवते की आमच्या ह्याच्यामध्ये आमच्यात प्रॉब्लेम नाही आहे, त्या मशीनमधून मेसेज येतोय की आम्ही नाही करू शकत चेक इन करून, तुम्ही काउंटरला व्हिजिट करा. तर ती ऐकायलाच तयार नाही आहे. ती बोलते की नाही तिथेच हा. आणि मग फुल पेशन्स संपले आणि कसं तरी खूप साऱ्या गोष्टी क्रॉस करून आम्ही आलो. तिकडे इमिग्रेशनवाले पण एवढे खडूस होते ना की बेबी आणि ते त्यांना काय फरकच पडत नाही. 1 at a टाइम. आता बेबी स्वतः चालत तर नाही होऊ शकत ना, बेबीसोबत मम्मा तर येणारच ना 1 वर्षाच्या बेबीसोबत. तिकडे पण एवढं इरिटेशन झालं. मग त्याच्यानंतर एक ठिकाणी मी बॅगेत चेक इन, बॅग आमची स्कॅन झाली आणि जाऊन ते सगळं झालं आता. आणि आम्ही फायनली आता पोहोचलो आहोत गेट जवळ आणि आता वॉशरूमला जाणार आणि मग इथून गेटवर जाऊन बसणार आरामात. पण पॅसेंजर्सची लाईफ खूप फ्रस्ट्रेशन आणि खूप पेशन्स हवं आहे फ्लाईटवर जाण्यासाठी. हे येऊन मला कळलं की पॅसेंजर्सची लाईफ किती फ्रस्ट्रेशनची आणि किती पेशन्स हवेत. कारण मी ॲज अ क्रू मला कुठेच थांबावं लागत नाही. आमची क्यू पण वेगळी असते. तर खूप डिफिकल्ट पॅसेंजर्सची लाईफ आहे यार. म्हणजे की किती फ्रस्ट्रेशन आहे आणि लोक असं एकदम हिडीस करताना स्टाफ. त्यामुळे कळलं मला आज कळून चुकलं. स्मोकिंग केल्यास 10,000. 8:30 वाजलेत. फायनली आम्ही गेटवर पोचलो आहे आणि बोर्डिंग सुरू झाली आहे. ओव्हरऑल मी बोलेन की मलेशिया एकदम छान एक्सपिरियन्स होता.
इथे फूड वॉज अमेझिंग आणि इथे खूप गुड लुकिंग, म्हणजे लोकल्स नाही बोलत आहे, लोकल्स तर एकदम खडूस जसे थायलंडमध्ये तसेच, पण इथे जे फॉरेनर्स वगैरे ना दे आर सो वेल ड्रेस्ड आणि इतकी दिसायला सुंदर, सगळीकडे गेलं ना तसं डोळ्याला असं एकदम नेत्रसुख की मुलगा एकदम छान लिननचे शर्ट्स घालून आणि एकदम असं एकदम ब्लू आईज आणि एकदम जे डार्क पण आहे तेव्हा एकदम सुंदर असे फुल एकदम छान एकदम वर्कआउट करणारे आणि सगळं बघून एवढं छान वाटलं ना. मी तर बोलेन सर्वात आतापर्यंत सुंदर दिसणारे लोक मी इकडे पाहिले कोल्हापूरमध्ये. जिकडे पण गेली मी, स्ट्रीट शॉपिंगला गेली, मॉलमध्ये गेली, जिकडे पण खूप सुंदर लोक होते. टिंडर पण मी चेकआउट केलं तर टिंडरवर पण सुंदर सुंदर मुलं दिसले. तर असं आहे. आणि ओव्हरऑल आणि तो रूम तर वॉज अमेझिंग. म्हणजे मुंबईमध्ये पण आम्ही चांगल्याच मोठ्याच फ्लॅटमध्ये राहतो, पण तो आणि हा कम्पॅरेटिव्हली ना असं एकदम घरी गेला थोडं असं होईल की बापरे, म्हणजे तिकडे असा एकदम एवढा मोठा रूम आणि 25th फ्लोअर आणि तिथून एवढा मस्त व्ह्यू तर एवढा अमेझिंग होता ना. मी सगळे उठल्या मला ना कॉफी पण, म्हणजे झोप कमी व्हायची म्हणून कॉफी लागायची, पण त्या व्ह्यूमुळेच हे. इकडे हे सायलेंट एअरपोर्ट नाही आहे तर खूप सारे अनाउन्समेंट होता, तर तो व्ह्यू खूप अमेझिंग होता. आय लव्ड इट. आणि घरी जाऊन तो व्ह्यू आठवेल मला सर्वात जास्त, की खूप मजा आली 3 दिवस कोल्हापूरमध्ये. एवढं सही 3 दिवस गेले ना की असं वाटते मी 3 वर्षापासून इकडे राहते आहे. आणि हर एक दिवसाचं खूप सारं कॉन्टेंट काढला, म्हणजे लेजिट मी तुम्हाला सांगेन 20 GB फक्त माल मसाला होता माझ्या फोनमध्ये, बाकी मी सगळं डिलीट करून टाकला. आणि आता माझे 120 GB झाले, म्हणजे 3 दिवसामध्ये मी एवढं सारे फोटोज आणि एवढे व्हिडिओज काढले. आणि 10 दिवसाची ट्रिप आहे, आता मला माहिती नाही बाकीचं मला कोणाच्या दुसऱ्याच्या फोनमधून व्हिडिओज वगैरे काढायला लागतील असं का सीन आहे. पण मी ओव्हरऑल मी बोलेन की बेस्ट सिटी आणि बेस्ट कंट्री करून कोल्हापूर आय लव्ड इट. 10 out of 10 पॉईंट्स. खूप मजा आली. आणि आता आम्ही चाललो बालीला, तर जस्ट होपिंग की बालीचे पण खूप छान मेमरीज येतील आणि बालीला पण जाऊन खूप मजा येईल. आणि इकडे निघताना खूप त्रास झाला आहे, 2 तास एवढे फ्रस्ट्रेशन. माझं BP मला वाटतं 150-180 झालं असेल, कारण सगळीकडे खूप काय इन्स्ट्रक्शन्स नाहीत प्रॉपर आणि सगळं खूप इरिटेटिंग होतं सगळं. पेशन्स लेवल पूर्ण संपली माझी. पण आता एअर एशियामध्ये आम्ही चाललो आहे आणि आहे एअरबस, इट्स नॉट बोईंग. आणि एअरबस आहे आय थिंक 330 आहे, तर माझ्या एअरक्राफ्टपेक्षा मोठा एअरक्राफ्ट आहे हा. तर याच्यात आमचा मील पण बुकड आहे, तर तुम्हाला मी मील दाखवेन काय आहे. आणि लेट्स गो टू बाली. इथे 3 लेन आहेत, 1, 2, 3. आम्ही 3rd लेनमध्ये आहे आणि हा वायू आता झोपून उठला आहे. Berhati-hati sekiranya Anda ingin membuat ruang penyimpanan di atas bagi mengelakkan terjatuhnya bagasi ke bawah. Sila pastikan barangan berharga Anda diawas di atas. पायुडी. अरे तू खाली काय करतोयस वायू? हे आमचे मील आहे. Landed. Vayu. On behalf of Air Asia, Captain and the rest of the crew members, we'd like to say thank you once again for choosing us to your destination. If you have enjoyed the flight as much as we have enjoyed serving you, kindly show support by crossing the seatbelt or taking the seat. Thank you and have a good day. Vayu. Good morning. Good morning, Vayu. Welcome to बाली. हे तुम्ही किती वर्ष येताय श्री? 2018 नंतर आता 19-20 म्हणजे 5-6 वर्ष. तर आम्ही सेकंड टाइम बालीला आलोय. फर्स्ट टाइम लोक हनीमूनला आलेले. चला एन्जॉय. आयू गुल्लू पुल्लू आहे तो. गुल्लू पुल्लू होते सगळे. तुलाच बघतात वायू. बोलतात कोण या सुंदर खूपसूरत बेबी आहे. तुलाच बघतात सगळ्यांना तुझा फोटो काढायचा असे तुझे गाल खेचतात आणि बोलतात कोण या क्युटी पाय.
किती तू सुंदर आहे आणि किती सोशलाइज करतो फ्लाईटवर. आमच्या 2च बॅग आल्यात आणि वी आर वरीड की आम्ही टॅग बरोबर लावलाय की नाही. एअर एशियाने आमचा हँडल तोडून दिलाय. नवीन बॅग आहे याचा आणि हे पण इथलं मिसिंग आहे. तर भाऊ तिथे कंप्लेंट करायला गेले आहे. यशश्री अल्ट्रा प्रो मॅक्स स्कॅनर झाली आहे. तिथे स्कॅन करते कारण तिला आता स्कॅनिंगमध्ये मजा यायला लागली आहे. तर ती आता आमचे कस्टमचे फॉर्म स्कॅन करते. आणि हा वायूला मी एक ब्रेसलेट माझं खेळायला दिला आणि ते त्याने हरवलं. हायली डिसअपॉइंटेड वायू. आत्याचं ब्रेसलेट हरवलंय तुला वाईट वाटतंय का? सॉरी बोलू इच्छितो तू. आला आमचा ड्रायव्हर. कोण आहे? अरे कोण आहे? पण तो माणूस कोण आहे? इथे ऍक्सिडेंट झालं स्कूटी आणि गाडीचं. पण ते लोक हसून हसून बोलतात आहे. नो रोड रेज. आणि आम्ही एका छोट्याशा लेनमधून चाललोय केव्हापासून. एकेका ठिकाणी गाडी खूप वेळ थांबली आहे. 2 वाजता आम्ही इमिग्रेशन आणि कस्टम आणि सगळं करून बाहेर आलो आणि आम्हाला सगळीकडे प्रायोरिटी मिळाली कारण 2, एक इन्फंट, एक चाइल्ड आणि एक पेरेंट अबाव 60. तर त्यामुळे सगळे आम्हाला फटाफट जायला झालं. मग 2 वाजता मी कॅब बोर्ड केली तेव्हापासून आम्ही गाडीतच आहे. आणि आता आम्ही चाललोय किमी केक त्यांना पॉटला आम्ही चाललोय आता. आणि वायूचं इकडे लंच झालं गाडीमध्येच. आम्हाला सगळ्यांना खूप भूक लागली आहे. तर तिथे त्या तन्नापॉटच्या टेम्पलच्या जवळ एक कुठलं तरी कॅफे तिथे जाऊन आम्ही आता जेवणार. आणि आता 4 वाजल्यापासून लंच नाही झालं. भूक खूप लागली आहे. एअर एशियाचं जेवण खूप छान होतं. आम्ही काहीतरी कोणतरी राईस विथ चिकन ऑर्डर केलेला. इट वॉज यम. म्हणजे चिकनचे तर 4 पीस होते आणि व्हाईट राईस होता पण एवढा मस्त होता. त्याच्याला अर्धा तर वायूने खाल्ला, त्याला पण आवडला. तर एअर एशियाचं जेवण छान असतं, मला आवडलं. क्रू पण मस्त होते दिसायला आणि थोडे वेल मॅनर्ड पण होते अनलाईक बाटी केअर. आणि आता आणि आमची ती बॅग पण तोडली त्यांनी. ते आम्ही इन्शुरन्समध्ये आता क्लेम करणार. आणि भूक लागली आहे खूप. तर होपफुली आता लवकर पोहोचू.